शरद पवारांवरचं प्रेम वगैरे काही नाही, तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकरांचा हा निशाणा, तर लंकेंचे खासदारकीचं स्वप्न म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असं विखेंनी म्हटलंय। हक्का नाही, याच्यामागे त्यांचा स्वार्थ असेल, कारण त्यांना लोकसभा जर लढायची असेल तर आता लोकसभा अजितदादाबरोबर लढणार कशी? तिथे आमचे उमेदवार सुजय विखे पाटील आहेत, पण त्यांना माहिती आहे अजितदादाबरोबर राहिलो तर इथे भाजपचा उमेदवार आहे आणि मग खासदारकी महत्त्वाची आहे। कसला गट आणि तट, कसला पक्ष, काय पवारसाहेबांचं प्रेम नाही, खासदारकीची उमेदवारी पाहिजे, त्यासाठी तो प्रवेश असावा। ते स्वप्न लोकांना पडत राहतात, दुसरं सोडून द्यायचं। तसं आहे, कोण कोणाबद्दल नाराजी व्यक्त करतंय तर मी काही करू शकत नाही ना। त्यामुळे कशामुळे नाराज आहेत काय ते अजितदादांना माहीत असेल। हा गृहकला थांबला, कारण नगर दक्षिणेत ज्या पद्धतीने राम शिंदे लंकेंच्या सोबत होते, फिरत होते एकत्र, तो गृहकला थांबला, तो थांबला। आता पक्षाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत सगळं प्रत्येकजण इच्छुक असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे। तर मला वाटतं तो पक्षानं आता निर्णय केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांना त्या पक्षामध्ये